या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी धम्मपाल शेषराव गवई वय वर्ष 20 याला सश्रम कारावास आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायमूर्ती पी कुलकर्णी यांनी हा निकाल दिला आहे. ही घटना 31 जुलै 2011 रोजी खामगाव शहरातील एका वस्तीत दुपारच्या सुमारास घडली. त्यावेळी मुलगी रडत होती. आईने तिला ताब्यात घेतले असता पीडितेने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर खामगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला. या खटल्यात सरकार पक्षाने 9 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायमूर्ती पी कुलकर्णी यांनी आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट रजनी बावस्कर यांनी युक्तिवाद केला. दिनांक 31/7/2021 रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येथे घडली होती. सदर प्रकरणातील पीडिता ही केवळ 4 वर्षाची मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत आणि वडिलांसोबत मोहल्ल्यामध्ये उंट आला म्हणून ते पाहण्यासाठी आणि त्याच्यावर फेऱ्या मारण्यासाठी म्हणून गेली होती. तिच्या वडिलांनी तिची फेरी करून झाल्यानंतर तिला एका ओट्यावर बसवले आणि तो त्याच्या दुसऱ्या मुलीला घेऊन गेला. दरम्यानच्या काळात आरोपी धम्मपाल शेषराव गवई ह्याने त्या पीडितेस तू माझ्यासोबत चल, मी तुला चॉकलेट देतो, लॉलीपॉप देतो असं म्हणून कड्यावर उचलून त्याच्या वरच्या मजल्यावरील घरात नेले. त्यावर लैंगिक अत्याचार केला, बलात्कार केला. दरम्यानच्या काळात पीडितेची आई, पीडितेची बहीण तिला शोधत होते कुठे गेली म्हणून आणि तिला आवाज देत होते. त्या आवाजामुळे आरोपी पीडितेस कड्यावर घेऊन त्याच्या घराच्या पायऱ्या उतरताना फिर्यादी तिची आई तिला दिसला आणि मग ती रडत होती. फिर्यादीची मुलगी फिर्यादीने तिला त्याच्या ताब्यातनं घेतले आणि तेव्हा रडत रडत पीडितेने घडलेली घटना फिर्यादीस सांगितली आणि तेव्हा तिने पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे आरोपी विरुद्ध रिपोर्ट दिला. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन PSI श्री सोळंके सर यांनी केला आणि सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे आम्ही 9 साक्षीदारांची साक्ष घेतली. ह्यामध्ये पीडितेची आई, फिर्यादी, पीडिता स्वतः, तिची बहीण आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. दोषारोप सिद्ध झाला म्हणून आरोपीला भारतीय दंडविधान कलम 376 AB आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणचं कलम 6 नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. परंतु आरोपीला एकाच कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावता येते म्हणून विद्यमान न्यायालयाने आरोपीस बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 6 प्रमाणे 20 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 25,000 रुपये दंड न भरल्यास 1 वर्षाचा सश्रम कारावास आणि जी रक्कम दंडाची आहे ती जर आरोपीने विद्यमान न्यायालयात जमा केली तर ती रक्कम फिर्यादी यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा सुद्धा आदेश त्यांनी केलेला आहे. सदर प्रकरणामध्ये आम्हास कोर्ट मोरल म्हणून पोलीस स्टेशनचे ASI सुधीर काळे यांनी सुद्धा मदत केलेली आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.